जिल्हा परिषद निवडणुकीत वहाळ गटात पैसे दिले कोणी आणि घेतले कोणी हा विषय 7 फेब्रुवारी रोजी निवडणुकीच्या दिवशी चर्चेत आला। मात्र याबाबत आता निवडणुकीचे वातावरण शांत झाल्यानंतर ज्यांच्यावर आरोप करण्यात आला ते तोंडली गावचे कट्टर शिवसैनिक रघुनाथराव सावंत यांनी रोकड कोणी दिलीच नाही आणि कुणालाही अटक झाली नाही असे सांगत होय मी निष्ठावान शिवसैनिक असं म्हटलं आहे। त्यांनी टाइम्स डिजिटलकडे बोलताना या प्रकरणाचे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला। पाहूया शिवसैनिक रघुनाथराव सावंत काय म्हणालेत ते। मी रघुनाथराव सावंत, राहणार तोंडली। 7 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणुकीच्या दिवशी जो काही विषय विविध माध्यमांच्या समोर आला त्या विषयासंदर्भात मला माझा स्वतःचा खुलासा जो मी करायची इच्छितोय तो करतोय। निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मी थांबलो होतो। आता सगळं वातावरण शांत झालेलं आहे, त्यामुळे लोकांसमोर वास्तव काय, खरं काय, सत्य काय ते जावं या हेतूनं प्रेरित होऊन हे मी माझे विचार त्या दिवशीच्या एकंदरीत प्रकरणाशी माझा संबंध जोडला गेला होता म्हणून मी त्याचं स्पष्टीकरण देतोय। पहिला जो तिथे मुद्दा होता की वहाळ जिल्हा परिषद गटातील मौजे तोंडली येथे 83,000ची रोकड वाटताना रंगेहात पकडण्यात आले। त्याच्यामध्ये 3 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे। माझं तर त्याबाबतीत स्पष्ट मत आहे, तिथं रोकड वाटताना कोणालाही पकडण्यात आलेलं नव्हतं, कोणालाही ताब्यात घेण्यात आलेलं नव्हतं आणि 83,000ची कॅशचा आकडा कुठून आणला हेही मला काही माहिती नाही आहे, कारण कोणाही कॅश देताना आणि घेताना असं कोणालाही प्रत्यक्ष पकडल्याचा एकही फोटो तिथं नाही आणि कुणी तसं प्रकार केलाही नाही। विषय नंबर 2 ताब्यात घेतलेल्याचा। तिघांना ताब्यात घेतलेल्याची बातमी त्या TV9 मराठी वगैरे या चॅनलवर देण्यात आली होती, परंतु वास्तव तसं नाही। ज्या तिघांची नावं अन्य आमच्या याच्यावरती चॅनल्सवरती वगैरे दाखवण्यात आली ते तिघेजणमध्ये एक जाधव होते, एक मी होतो, एक कोकमकर होते। मी स्वतः रघुनाथ सावंत म्हणून मला दाखवण्यात आलं होतं, परंतु तिघेही आम्ही आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत होतो। मी तर पुलिंग एजंट म्हणून काम करत असताना पुन्हा निवडणूक यंत्रणेला संपूर्णतः मदत करून त्यांची स्टेटमेंट पूर्ण करून मी स्वतः पुन्हा माझ्या केंद्रावर 3 ते 3:30 वाजता हजर झालो। संध्याकाळी मतपेटी सील करेपर्यंत त्या मतपेटीवर सीलिंग करतानाच्या माझ्या अधिकृतरित्या सह्या देखील आहेत। त्याच्यामुळं ताब्यात घेणं ही दुसरी बातमी देखील अगदी निखालस खोटी आहे, दहादात खोटी आहे। नंबर 3, मला तिथले स्थानिक कार्यकर्ते म्हणजे माझ्याच गावातले मला ओळखणारे हे विचारत होते, जेव्हा संदीप सावंत यांनी माझ्या मनगटाला धरून पुढे नेलं आणि हे अमुक आहेत ते इथं कशा करता आलेत, माझं नाव सांगितलं नाही, तेव्हा कशा करता गेलो ह्याचं कारण असं होतं, माझ्या पत्नीची तब्येत बरी नव्हती, माझीही तब्येत तापानं बरी नव्हती आणि आदल्या दिवशी औषध आणून देखील ताप पुन्हा मला आला होता, म्हणून मी केंद्रावर माझ्याऐवजी दुसरा रिलीवर ठेवून एका मुलीला मी डॉक्टरकडे निघालो होतो। इतक्यात जाधव जे मुलीचे वडील, आमच्या उमेदवार मुलीचे वडील, त्यांचा फोन आला, तुम्ही कुठे आहात? तर म्हटलं मी डॉक्टरकडे चाललोय। ते म्हणाले थांबा, जाऊ नका, मी येतोय गाडी घेऊन 5 मिनिटात वालिरीच्या पुढे आहे, मी तुम्हाला कलेक्ट करतो आणि डॉक्टरकडे नेतो। तिथून मी म्हटलं माझ्या हिची तब्येत बरी, मिसेसची तब्येत बरी नसल्यामुळे एक बाई माणूस शोधायचं म्हणून त्या बाई, ज्या बाईंच्या घरी आम्ही गेलो होतो त्या बाईंना मी रिक्वेस्ट करायला गेलो होतो आणि दरम्याने संदीप सावंत अकराळ विक्राळ धोरण स्वीकारून बांबू काढा, काट्या काढा, आई बहिणीवरनं असलेली शिव्या देऊन आमच्या अंगावर धावून आले आणि हा सगळा जो प्रकार आहे हा त्यांनी लपवला होता। तोडफोड करून जी कॅसेट संपूर्ण त्यांनी समोर आणायला पाहिजे होती रीळ, ती आणलेली नाही, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे। एवढंच मला त्या निमित्ताने आज इथं कथन करताय। वास्तव काय आहे ते तुम्ही सर्वांनी पहा आणि निवडणूक यंत्रणेकडे संपर्क साधून देखील याची रितसर माहिती तुम्ही घेऊ शकाल। ही रीळ जी बनवली होती तोडफोड करून बनवली होती। सुरुवातीपासून रीळ बनवण्याचं त्यांचं काम चालू होतं। अगदी आले संदीप सावंत 20-25 कार्यकर्त्यांसहित आम्हाला आई बहिणीवरनं शिव्या देत आमच्या अंगावर धावून येत होते। मग ते प्रकरण त्यांनी का नाही दाखवलं? ते प्रकरण त्यांनी दाखवण्याचं धाडस करायला पाहिजे होतं आणि शेवटी माझ्याविषयी त्यांचा जो राग होता तो राग त्यांनी तिथं काढण्याचा प्रयत्न केला। मी एक शिवसेनेचा आणि कट्टर शिवसैनिक आणि निष्ठावान कार्यकर्ताही स्वतः संदीप सावंतने एका स्टेटमेंटमध्ये म्हटलंय भास्कररावांचे निष्ठावान शिवसैनिक म्हणून, हे खरं आहे।
मी माझा पक्ष शिवसेनेच्या स्थापनेपासून कधीही सोडला नाही. कुठल्याही अपेक्षेनं मी काम करत नाही आहे. एक मराठी माणसाची संघटना ती जिवंत राहिली पाहिजे म्हणून माझ्या गावातला मी एकमेव या वयाच्या 75व्या वर्षी शिवसैनिक म्हणून कार्यरत होतो. मात्र आमचे बंधू जरी असले तरी संदीप सावंत यांचं रेकॉर्ड फार वेगळं आहे. विविध पक्षातून बदलत आज उबाटामधून आता शिंदे गटामध्ये घेतलेले आहे आणि त्याचा राग कदाचित त्यांना अनावर झाला असेल. सगळा गाव माझ्या पाठीमागं आहे. ही एकच व्यक्ती मला नडते म्हणून त्यांनी तो राग माझ्यावरती काढून माझी अपप्रसिद्धी लोकांपर्यंत कशी जाईल असा एक त्यांनी शेवटचा हा खटाटोप केलेला दिसतोय मला. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.